मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा 200 रुपयांनी महागली। डब्याच्या दरात 200 रुपये वाढ करण्याचा निर्णय। अधिक चांगली सेवा देण्यासाठी दरवाढ आवश्यक। मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशनचे अध्यक्ष रामदास करवंदेंची प्रतिक्रिया। मुंबई पालिकेतील सहाय्यक आयुक्त पदांसाठी घेण्यात आलेली एमपीएससीच्या परीक्षेचा निकाल जाहीर। या पदांसाठी 7 उत्तीर्ण उमेदवारांची यादी जाहीर। मुंबईतच घरं देण्याच्या मागणीसाठी गिरणी कामगारांचा 9 जुलैला मोर्चा। राणीबाग ते आझाद मैदानादरम्यान हा मोर्चा निघणार। वांगणी आणि शेलूमधील 81,000 घरं गिरणी कामगारांना मान्य नाहीत। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ। मे आणि जूनमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात सुधारणा। आजच्या घडीला धरणांमध्ये 38.58% पाणीसाठा उपलब्ध। दिव्यातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात दिरंगाई केल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्त आणि 3 बीट मुकादमांना नोटिसा। मुंबई हायकोर्टाकडून नोटीस। सहाय्यक आयुक्त आणि बीट मुकादमांवर निलंबनाची टांगती तलवार। ठाणे महापालिका हद्दीत 26 दिवसांमध्ये डेंग्यूचे 65 तर मलेरियाचे 55 रुग्ण आढळले। ठाणे पालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचा उडाला बोजावरा। सकल भागात साचलेलं पाणी आणि कचऱ्यामुळे रोगराईतही वाढ। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची आज मतमोजणी। 17 जागांसाठी झालं होतं मतदान। बाजार समितीच्या निवडणुकीत महायुती की महाविकास आघाडी बाजी मारणार याकडे लक्ष।